नमस्कार, इझी टेस्टी फूड यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेलला मिळते तशी चमचमीत पावभाजी। चला तर रेसिपी सुरू करूयात। इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो, थोडासा फूड कलर आणि अद्रक लसूणची पेस्ट, एक वाटी मटर स्वच्छ धुवून घेतलेला आहे, एक वाटी गाजर, एक वाटी बटाटा, एक वाटी फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 2 चम्मच काश्मीरी मिरची पावडर, 2 चम्मच एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, अर्धा चम्मच हळद, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे। इथे मी अमूलचं बटर घेतलेलं आहे। पहिल्यांदा इथे मी सर्व भाज्या कुकरमध्ये टाकून घेते। त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून घेते। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे। आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घेते। झाकण खोलून भाजी बघूयात। भाजी शिजलेली आहे। आता ही मी कुकरमध्येच मॅश करून घेणार आहे। भाजी मॅश झालेली आहे। इथे एका टोपामध्ये मी 1 चम्मच तेल आणि 1 मोठा चम्मच बटर टाकते। बटर आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आणि बटर मिक्स झालेलं आहे। त्याच्यामध्ये जिरा टाकते आणि व्यवस्थित जिऱ्याला फुलून द्यायचं आहे। बघू शकता इथे जिरा व्यवस्थित फुललेला आहे। आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकते आणि कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेल आणि बटरमध्ये फ्राय करायचं आहे। कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घेते। याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आणि मिक्स करून घेते। मिठामुळे शिमला मिरची आणि टोमॅटो लवकर मऊ होतो। बघू शकता शिमला मिरची आणि टोमॅटो मऊ झालेला आहे। आता या स्टेपला मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि मिक्स करून घेते। अद्रक लसूण पण मिक्स झालेले आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकते। याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच काश्मीरी मिरची पावडर आणि 2 चम्मच एव्हरेस्ट पावभाजी मसाला टाकते आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवर मिक्स करून घ्यायचे आहे। बघू शकता मसाल्याला चांगल्यापैकी तेल सुटलेले आहे। आता याच्यामध्ये मी मॅश केलेली भाजी टाकते आणि ही मी मिक्स करून घेते। व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे।
याच्यामध्ये भाजीला कलर येण्यासाठी थोडासा रेड कलरचा फूड कलर ॲड करते आणि हे मी मिक्स करून घेते। बघू शकता भाजीला मस्तपैकी असा लाल कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते। मीठ खूप जास्त टाकायचं नाही, कारण आपण भाज्या उकडताना पण मीठ टाकलेलं। भाजीला 1-2 ते 3 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता इथे भाजीला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपली भाजी सुद्धा तयार आहे। आता याच्यामध्ये मी बटर टाकून घेते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकते। भाजी तयार आहे। आता मी पाव गरम करून घेते। इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। इथे मी पाव अशा प्रकारे मधून कट करून घेतलेला आहे। त्याच्यावर बटर लावते आणि तव्यावर ठेवून याला आता गरम करून घेते। पावाच्या वरच्या साईडला पण थोडंसं बटर लावून घेते। दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आणि इथे पाव पण गरम करून रेडी आहेत। आणि इथे अगदी हॉटेलला मिळते तशी पावभाजी बनवून तयार आहे। तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।